नमस्कार मंडळी, हा प्रोजेक्ट आम्ही ऑफिशियल चॅनल पार्टनर म्हणून प्रमोट करत आहोत। त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कमिशन, ब्रोकरेज किंवा चार्जेस हे आकारण्यात येणार नाही आहेत। उलट जेव्हा आपण बुकिंगसाठी किंवा साइट व्हिजिटसाठी जाल तेव्हा आवर्जून आमच्याकडून कूपन कोड घ्या, जेणेकरून आमच्या व्ह्यूअर्सना डेव्हलपरकडून स्पेशल डिस्काउंट देण्यात येईल। धन्यवाद। नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये आणि एका सुंदर प्रोजेक्टमध्ये। जर तुम्ही मुंबई पुण्यापासून जवळ एक सेकंड होम शोधत असाल, वीकेंड होम शोधत असाल, कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला स्वतःची प्रॉपर्टी हवी असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एकच नाही, तुम्हाला 3 प्रोजेक्ट दाखवणार आहोत। जो पहिला प्रोजेक्ट असेल तो NA प्लॉट आणि बंगलोचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेबल बंगलोचा ऑप्शन आहे। गेटेड कम्युनिटी आहे, जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता। 24/7 सिक्युरिटी आहे, CCTV सर्व्हिलियन्स आहे, एम्युनिटीज आहेत, इंडोअर गेम्स, इंडोअर रेस्टॉरंट, वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट 20 लाख लिटरचा, त्याच्यानंतर तुम्हाला प्लेग्राऊंड आणि बरंच काही ह्या प्रोजेक्टमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत। इंटरनल रोड्स आहेत, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे, वॉटर कनेक्शन आहे, पाणी आपल्याकडे मुबलक आहे, तर तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकता। आपला जो पहिला प्रोजेक्ट आहे कोकण ट्रेल्सचा, हा टोटल 51 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये 394 प्लॉटिंग आपण केलेल्या, इंडिव्हिज्युअल 7/12 कलेक्टर अप्रूव्हल आहे आपल्या NA प्लॉटला, आणि इंटरनल रोड वगैरे आपण सगळं दिलेलं आहे। क्लब हाऊस आहे आपला। तर अशा प्रोजेक्टच्या सोबतीला आपण अजून 2 प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत ॲग्रिकल्चर प्लॉटिंगचा प्रोजेक्ट, कोकणी वाडी म्हणून, कोकण ट्रेल्स वाडी म्हणून, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला 20 गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट देणार आहोत। त्याची पण एंट्री तुम्हाला इथूनच असेल, तुम्हाला इथूनच त्याचा ॲक्सेस असेल, तुम्हाला ॲम्युनिटीजचा ॲक्सेस असेल, इंटरनल रोड असतील, CCTV असेल, 24/7 सिक्युरिटी असेल, आणि आजूबाजूला राहणारी माणसं जे ऑलरेडी आपल्या कोकण ट्रेल्सच्या प्रोजेक्टमध्ये राहत आहेत। आतापर्यंत आपण 100पेक्षा जास्त बंगलो रेडी केलेले आहेत, 50पेक्षा जास्त बंगलोचं पोझिशन दिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 प्रोजेक्ट दाखवणार आहे। तिसरा जो प्रोजेक्ट असेल तो पण NA प्लॉटचा लेआउट आहे, त्याच्यामध्ये आपण 20 प्लॉट घेऊन आलेलो आहोत, ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला लागते आंबे आणि काजू अशी झाडं मिळणार आहेत, आणि निसर्गरम्य प्रोजेक्ट आहे, मातीची जागा आहे पूर्ण। त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम एंट्रन्स राहील, इंटरनल रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन सगळं जसं आपण इकडे प्रोव्हाइड करतो तसं राहणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3ही प्रोजेक्ट दाखवणार आहे। कोकण ट्रेलचा NA बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट, कस्टमायझेबल बंगलोचा, कोकण ट्रेलचा वाडीचा प्रोजेक्ट 20 गुंठ्याच्या ॲग्रिकल्चर प्लॉटचा विथ प्लांटेशन, विथ 2 इयर AMC प्लांटेशनची, आणि तिसरा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आंबा आणि काजूची लागती झाडं, मोठी झाडं, तो प्रोजेक्ट, तो पण NA प्लॉटचा प्रोजेक्ट आहे। हे 3ही प्रोजेक्ट आज ह्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे। त्याचबरोबर आपल्या एका क्लायंटच्या बंगलोचा हँडओव्हर आहे, ते मी कव्हर करणार आहे, आणि आपले जे क्लायंट आहेत तिकडे, हॅपी क्लायंट जे इकडे येऊन राहतात, त्यांची एक छोटी मुलाखत पण आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक केल्याशिवाय, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची। जर तुम्ही नोटीस केलं तर आपला जो कोकण ट्रेल्सचा NA बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे, ह्याला बघा सुंदर असा गझिबो ऑलरेडी इथे रेडी केला आहे क्लायंटसाठी बसण्यासाठी। इथे आहे आपलं समोर क्लब हाऊस, त्या साईडला जे दिसतंय ते आहे आपलं इंडोअर रेस्टॉरंट आणि इंडोअर गेम्स। तर ह्या फॅसिलिटीज पण तुम्हाला ॲम्युनिटीजमध्ये मिळणार आहेत। खाली आहे वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट जो 20 लाख लिटरचा आहे, आणि त्या साईडला आहे खेळ मैदान। हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आता स्टेप बाय स्टेप, आणि सुंदर असे बंगलोज जे प्रत्येक क्लायंटनी स्वतःच्या आवडीनुसार कस्टमाइज करून आपल्याकडून घेतले आहेत। प्रत्येक बंगलोची डिझाईन ही युनिक आहे, स्मॉल साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत सर्व बंगलो इथे अवेलेबल आहेत। आणि हिरवागार निसर्ग झाला आहे, आजूबाजूला क्लायमेट चांगलं झालं आहे। पावसाळा असू द्या की उन्हाळा असू द्या, तुम्हाला इथे टेम्परेचर किंवा ही हवा ही सुंदर आणि गार मिळणार आहे। आणि आपल्या प्रॉपर्टीचा सर्वात हायलाईट पॉईंट म्हणजे हा सनसेट पॉईंट। इथे तुम्हाला सिटिंग एरिया दिलेला आहे, सुंदर असं तुम्हाला इकडे व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे, कारण जेव्हा क्लायमेट क्लिअर असतं तेव्हा इथून समोर तुम्हाला सी व्ह्यू मिळतो, एकदम स्ट्रेट आणि क्लिअर सी व्ह्यू मिळतो तुम्हाला इथून। तर अशा प्रकारचा हा पूर्ण आपला प्रोजेक्ट आहे। जसे मी तुम्हाला सांगितलं आपण ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करतो आहे, त्याच्यापैकी एक ॲम्युनिटी म्हणजे हे सिनियर सिटीजन्ससाठी सिटिंग एरिया आपण बनवला आहे इकडे, आणि एक छोटंसं सुंदर गार्डन बनवलं आहे। त्याच प्रकारे तुम्ही इथे बसून ह्या पूर्ण परिसराचा आनंद घेऊ शकता। बघा
आपले बंगलोज इथे खालपर्यंत आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपण वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर ही 20 लाख लिटर्सचं कॅपॅसिटीचं वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आहे हा. आणि त्याच्या बाजूला एक सुंदर असं छोटंसं गार्डन आणि वॉकवे केलेलं आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, याला तलाव उद्यान असं नाव दिलेलं आहे आणि ह्याच्या बाजूला तुम्हाला असा वॉकवे मिळणार आहे. जर तुम्हाला जॉगिंग वगैरे करायचे तर तुम्ही इथून करू शकता. आणि सुंदर असं इकडे तुम्हाला एक छोटासा गार्डन लॉन टाईप एरिया मिळेल. बघा, तर चला आता आपण जाऊया पुढे, जिकडे खेळ मैदान आहे. इकडे आपण इंटरनल रोड दिलेले आहेत, बऱ्यापैकी वाईड इंटरनल रोड्स आहेत. बंगलोज बघा किती सुंदर सुंदर बांधून घेतलेत लोकांनी. आतापर्यंत 101 बंगलो बांधलेले आहेत, ज्याच्यातले 50 हँडओव्हर पण केलेत. आणि असे स्पेशियस वाईड इंटरनल रोड, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन सगळं तुम्हाला इथे रेडी आहे. प्लस तुम्हाला पाण्याची फॅसिलिटी पण आहे. इथे बोरवेल आहेत, आता विहीर आहे, विहिरीला पण भरपूर पाणी लागलं आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. जनरेटर बॅकअप पण आहे बघा. आणि आता आपण आलेलो आहोत खेळ मैदानाच्या इथे. माझ्या मागे आहे ते आहे खेळ मैदान. तर आता हे मी तुम्हाला दाखवतो. तर हे जे खेळ मैदान आहे मी तुम्हाला दाखवलं, इथे तुम्हाला असा बिग साईज टर्फ येणार आहे. या टर्फमध्ये तुम्ही भरपूर असे गेम्स वेगवेगळे खेळू शकता. त्याचबरोबर तुम्हाला त्या साईडला एक क्रिकेट पिच दिसतोय, तिकडे तुम्ही क्रिकेट खेळू शकता. अशा प्रकारे डेव्हलपमेंट सुरू आहे प्रोजेक्टची. आणि ही बऱ्यापैकी ओपन स्पेस आहे, जिथे तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे अदर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण एन्जॉय करू शकता. हे बघा, अशा प्रकारचं पूर्ण मैदान आहे. तर मंडळी, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपला जो वाडीचा प्रोजेक्ट आहे, KT वाडीचा, तो आपला एक्सटेन्शन प्रोजेक्ट आहे. आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर सगळे आपले NA प्लॉट्स आणि बंगलोज तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथून तुम्हाला असा ॲक्सेस आहे ह्या प्रोजेक्टसाठी. तुम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज ॲक्सेस करता येणार आहेत आपल्या ज्या KTच्या प्रोजेक्टच्या आहेत, NA प्लॉट आणि बंगलोच्या. आणि इथे तुम्हाला प्लस पॉईंट असा आहे, जर तुम्ही शेतकरी आहात, जर तुमचा 7/12 आहे किंवा फार्मर सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे, तर 3-5 गुंठ्याचे प्लॉट न घेता तुम्ही इकडे 20 गुंठ्याचा प्लॉट घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लांटेशन मिळणार आहे. 2 वर्षाची AMC मिळणार आहे तुमच्या प्लांटेशनसाठी. आणि प्लांटेशनमध्ये तुम्हाला कस्टमायझेशनचं ऑप्शन आहे, म्हणजे तुमच्या आवडीचे प्लांट्स तुम्ही इथे आमच्याकडून घेऊ शकता. आणि 20 गुंठ्याचे प्लॉट आहेत, इंटरनल रोड आहे, इलेक्ट्रिसिटी येणार आहे, तुम्हाला वॉटर कनेक्शन मिळणार आहे. तिकडे ही बोरवेल मारले, त्या बोरवेलला बऱ्यापैकी पाणी लागलेलं आहे, जे पाणी फक्त KT वाडीच्या प्रोजेक्टसाठी युटिलाइज करण्यात येईल. बघा, अशा प्रकारे सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला असे ॲग्रिकल्चर प्लॉट्स मिळणार आहेत. पूर्ण वरती प्लांटेशन आपण सुरू केलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे पूर्ण तुम्हाला निसर्गरम्य वातावरण मिळणार आहे. आज क्लायमेट थोडं क्लाउडी होतं आहे, मध्ये मध्ये सनलाईट येते, पण सुंदर झालं आहे क्लायमेट. सगळीकडे हिरवागार झालं आहे निसर्ग. आणि अशा हिरव्यागार निसर्गामध्ये तुम्ही तुमचं घर, शेतघर इथे ह्या प्रोजेक्टमध्ये बांधून घेऊ शकता. क्लिअर टायटल आहे, 24/7 सिक्युरिटी आहे, CCTV सर्व्हिलन्स राहणार आहे. त्याचबरोबर जी लोकं ऑलरेडी आपल्या NA प्लॉटमध्ये राहायला आलेली आहेत, त्यांची तुम्हाला कंपनी मिळेल इथे आलात की. तर अशा प्रकारचा एक सुंदर वाडीचा हा प्रोजेक्ट आहे. तर आता त्या प्लॉटमध्ये आपण प्लांटेशनची सुरुवात केली, तर मी तुम्हाला दाखवतो. बघा, इथे ही बोरवेल मारण्यात आलेली आहे, जिला भरपूर पाणी लागलं आहे. आपल्या ॲग्रिकल्चर प्लॉटिंगच्या म्हणजेच कोकणी वाडीच्या प्रोजेक्टमधले ऑलरेडी 3 ते 4 प्लॉट सोल्ड आउट आहेत. ओव्हरऑल आपण 7 प्लॉटिंग केलेले आहे, ज्याच्यामधले आता थोडे प्लॉट शिल्लक राहिलेत. त्यामुळे लवकरात लवकर या आणि तुमच्या आवडीचा प्लॉट इथे निवडा आणि तुमचं एक कोकणातलं स्वप्नातलं घर किंवा वाडी तुम्ही इकडे लवकरात लवकर साकारा. तर इकडे आपण एक KT वाडीचा एक सॅम्पल प्लॉट रेडी करतो आहे, ज्याचं प्लांटेशन आपण ऑलरेडी सुरू केलं आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्लांट्स तुम्हाला मिळतील. म्हणजे खूप मोठी बकेट लिस्ट आहे, ज्याच्यातून तुम्ही चॉईस करू शकता आणि त्या प्लांट्सचं तुम्हाला AMC दिलं जाईल. जे प्लांट्स आहेत हे तुम्हाला त्या ह्याच पॅकेजमध्ये राहतील. 20 गुंठ्याचे जे ॲग्रिकल्चर प्लॉट आहेत ह्याची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण आपला ॲग्रिकल्चर प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे, ज्याचं नाव आपण KT वाडी
म्हणजे जी आपल्याला कोकणात वाडी हवी असते तशी वाडी आपण इकडे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय विथ ऑल एम्युनिटीज, विथ ऑल सिक्युरिटी आणि गेटेड कम्युनिटीमध्ये. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो आपला मँगो कॅशो फार्मचा NA प्लॉटचा प्रोजेक्ट. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या KTच्या एक्सटेन्शनच्या अजून एका प्रोजेक्टला. हा पण पूर्ण NA लेआउट आहे हा प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 गुंठे ते 5.5 गुंठे असे प्लॉटिंग्स मिळतील. ह्याचा प्लस पॉईंट असा आहे की हा पूर्ण निसर्गरम्य आहे. इकडे तुम्हाला लागती अशी आंब्याची झाडं, मोठी मोठी अशी काजूची झाडं, ही सगळी तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि जर समोर तुम्ही व्ह्यू बघितला तर बघा केवढा सुंदर व्ह्यू आहे. पूर्णपणे निसर्गरम्य परिसर आहे आणि पूर्ण आपल्या ह्या लेआउटला खालपर्यंत तुम्हाला सुंदर अशी लागती आंबा आणि काजूची झाडं आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनल रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन हे सगळं मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या NA प्लॉटिंग बरोबर आपल्या KTच्या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजचा ॲक्सेस मिळणार आहे. हा पण पूर्ण गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट असेल, सिक्युरिटी असेल 24/7, CCTV सर्व्हिलन्स असणार आहे. तर आता आपण ह्या प्रोजेक्टच्या फेज 1मध्ये आलेलो आहोत, जो आपण स्टार्टिंगला विकणार आहोत. त्याच्यामध्ये 20 प्लॉट्स असणार आहेत अशा प्रकारे. आणि इथे तुम्हाला इंटरनल रोड वगैरे सगळं मिळणार आहे. प्लॉटिंग असेल, प्रत्येक प्लॉटिंगचं डिमार्केशन असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला बाउंड्रीज केलेल्या असेल प्रत्येक प्लॉटला. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन मिळणार आहे, वॉटर कनेक्शन मिळणार आहे आणि आपल्या KTच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत आता त्या सगळ्या ॲम्युनिटीजचा तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे. सिक्युरिटी असेल 24/7, गेटेड कम्युनिटी असेल, CCTV सर्व्हिलन्स असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण आपले क्लायंट जे मिस्टर देशपांडे आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. त्यांनी सुंदर असा प्लॉट घेतला आपल्याकडून जो 4,500 स्क्वेअर फूटचा आहे आणि जवळपास 800 स्क्वेअर फूटचं घर बांधलं आहे त्यांनी. जांभा दगडामध्ये कौलारू घर, जी आपली थीम आहे कोकण ट्रेलची. आणि आता आपण सरांना भेटूया. सर बाहेर रिलॅक्स करतायत हवेमध्ये, छान. तर नमस्कार सर, थँक्यू. जसं मी सांगितलं मिस्टर देशपांडे तर आपले क्लायंट आहेत. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी थोडीशी माहिती, मी इथून जात होतो बघितलं तुम्हाला, तर एक माहिती हवी तुमच्याकडून की कसं वाटतं तुम्हाला इथे. पहिला प्रश्न. माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. अरे वा. कालच डॉक्टरकडे बसायला गेलो होतो. हा हा हा. त्यामुळे तुम्ही कुठं राहता? कोकण ट्रेलला. मग तुम्हाला काही गोळी गरज नाही म्हणले. नॉट एक्झॅग्रेटिंग, रिअली आय एम फिलिंग वेल हिअर. इतकं सुंदर आहेच आहे आणि वातावरण खूप प्रसन्न आहे. आता तर अगदी प्रेझेंट आहे. आता जस्ट पाऊस पडलेला आहे, हिरवगार आहे. आणि ह्या कौतुक. मग नंतर असं वाटलं की आपण नुसता प्लॉट घेऊन ठेवला, पण ही पोरं इथं जंगलात येऊन काम करतात. हे पुण्यात आरामात बसू शकले असते कुठे एअर कंडिशनमध्ये, पण इथे जंगलात येऊन लेबर मिळत नाही, मुश्किल आहे. सगळं सामान वापरावं लागतं आपल्याला. हे कौतुक वाटलं आणि मग त्यांना कौतुकाला आपण थोडासा प्रतिसाद द्यावा आणि मग त्या आनंदात मी घर बांधलं. आणि मग माझ्या मिसेसचा पण ह्यात खूप सहभाग आहे. अच्छा. तिला आवडलं हे. बेसिकली आपण पुण्याच्या आहात. मी प्रॉपर मराठवाडा, नांदेड माझी शेती होती. शेती हा माझ्या पहिल्यापासूनच आवड होती. मग इथं कोकणाचा लुक असावा असं मध्ये हा जो लाल दगड आहे चिरा, त्याला लॅटराईट किंवा जांभा त्याच्यामध्ये बांधकाम सगळ्यांनी केलं. मी तसंच केलं. पण एक चांगली गोष्ट आहे की अतुलनं मला एक चांगलं सहकार्य केलं की हे बांधकाम, मी स्वतः इंजिनियर असल्यामुळं आणि मी हे 3-4 वर्षात सगळ्या लोकांचं बांधकाम पाहत मला जाणवलं की आपण पण करू शकतो. पण हे पूर्ण बांधकाम मीच केलं. आताचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? सुंदर आहे. आता काय माहिती का, जवळपास 70-80 बंगले झालेले आहेत. जवळपास रोजच 8-10 फॅमिली इथे असतात. बरोबर. आणि बहुतेक रिटायर्ड लोक आहेत आणि तेव्हा खूप आनंद वाटतो. सगळं संध्याकाळी मॉर्निंग वॉकला इथे येतात, क्लब हाऊसला भेटतात. आपण जे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असं मस्त निवांत बाहेर बसू शकतो नसतो. पण मे मध्ये मी सकाळी 6 ते 10 इथं बसतो. अच्छा. त्या वरंड्यामध्ये मी माझी पत्नी. संध्याकाळी 6 किंवा 4 वाजल्यापासून आम्ही बसू शकतो. इथं आपण बसू शकतो पुण्यामध्ये. एक्झॅक्टली. फ्लॅट संस्कृतीमध्ये. आणि म्हणजे तुम्हाला इथे लोक आहेत तर त्यांची कंपनी मिळते, तुम्हाला आयसोलेटेड काही वाटत नाही आणि फिलिंग सेफ. काय माहिती का की इथं आम्ही ज्या वेळेस येतो त्यास मूलभूत काय असते की पाणी पुरवठा. बरोबर. तो निलेश टेक्स केअर. आपण त्यांना आधीच सांगितलं की ते सगळं घर साफ करून ठेवतात आणि तुमची पाण्याची टाकी भरलेली असते. इथे स्वतंत्र डेडिकेटेड माणूस आहे, तो रोज चेक करतो पाणी आहे की नाही. नंतर वीज पुरवठा. इथं आता MSCचा आलाय. मी तर स्वतः सोलार करून घेतलेलं आहे, इन्व्हर्टर बसवलेलं आहे. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर मग माणसाला काही वाटत नाही की आपल्याला वीज पुरवठा आहे आणि आता आम्ही वायफाय बसवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्रश्न भेटलेला. आता तुम्ही इथे किती दिवस राहता आले? आता हळूहळू आमचा मुक्काम वाढत चालला. मी जानेवारीमध्ये जवळपास 20 दिवस होतो. फेब्रुवारीमध्ये 20 दिवस होते काम चालू असताना
आणि आता मी आणि माझी पत्नी साधारणतः आणखी महिनाभर राहणार आहोत. मग पुन्हा थोडं आमचं पुण्यातले काम झाले की परत येणार. जुलै महिन्यात यू आर व्हेरी मच कम्फर्टेबल. वी आर व्हेरी मच कम्फर्टेबल. आम्ही मॅक्झिमम इथेच राहायचा प्रयत्न चालू आहे आमचा. मग त्या दृष्टीने आमची सुविधा करून घेणं चालू आहे आमच्या ठिकाणी. ग्रेट. बरं वाटलं मला. थँक्स. तर मी स्टार्टिंगला परिचय दिला तुमचा मिस्टर देशपांडे म्हणून. श्रीनिवास स्टार्टिंगला मी श्रीनिवास देशपांडे, रिटायर्ड इंजिनियर. आणि निसर्गाची आवड आहे, इनोव्हेशन्सची आवड आहे, हे सगळं करायला वेळ मिळतो. आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात कोकण ट्रेल्स. इथं मस्त गाणे म्हणता येतात, कविता करता येतात, सगळं निवांत तिथं काय पाहिजे. छान. इथं लॅपटॉप घेऊन आम्ही टाईप करत असतो. आता बघा सुंदर अशी आवाज सुटलेली आहे. मस्त. येस, बरोबर. चला, थँक्यू मिस्टर देशपांडे सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि आशा करतो लोकांना म्हणजे एक आयडिया मिळेल ह्याच्यातून की काय इथे यायचं, एक रिटायरमेंट प्लॅन किंवा एक विकेंड होम प्लॅन वगैरे सेफली लोक इथे करू शकतात. गेटेड कम्युनिटी, सिक्युरिटी, 24/7 लोक पण आहेत इथे ज्यांना असा निवांतपणा पाहिजे. तर मंडळी, सुंदर अशी मुलाखत आपण घेतली देशपांडे सरांची आणि त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. तुम्हाला इथली माहिती मिळाली असेल की सरांना का कोकण ट्रेल्स आवडलं, का कसे इथे राहत आहेत आणि किती कम्फर्टेबल आहेत ते. तर धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर गोष्टी कवर केलेल्या आहेत. त्याचप्रकारे आता अजून एक गोष्ट आपण कवर करतो ती म्हणजे एका बंगल्याचा हँडओव्हर आता आपण इथे करणार आहोत. एक सुंदर असा GR+1चा बंगलो बांधलेला आहे. जे क्लायंट आहेत ते मुंबईचे आहेत आणि आता त्यांना हँडओव्हर करणार आहोत. ते सगळं मी कवर करणार आहे. आणि जे क्लायंट आहेत ते त्यांनी घेतलं आहे त्यांची एक छोटीशी मुलाखत मी तुमच्यावर तीही शेअर करेन. तर आता लौकिक सरांनी इथे ही प्रॉपर्टी का इन्व्हेस्ट केली आणि त्यांना कोकण ट्रेल्सचा प्रोजेक्ट का आवडला याची एक थोडकी माहिती आपण घेऊया. तर नमस्कार सर. नमस्कार. तर लौकिक राजन आचरेकर. आपण राहायला कुठे असता? मी मुंबईला असतो. अच्छा, प्रॉपर मुंबईचेच आहात आपण. आणि गाव इथे कोकणात? गाव माझं मालवण आहे. ओके. पण मालवणला मी प्रॉपर्टी बघत होतो आणि अशा भरपूर प्रॉपर्टी बघितलेल्या मी, जो निसर्ग सुंदर असा आणि आवडेल असं, जिथे मन प्रसन्न होईल असं. कोकण ट्रेल्सचा प्रोजेक्ट मला दिसला. मी त्याला बोलले ह्या साईडला व्हिजिट करूया. तर असंच आई वडिलांनी घेऊन फक्त व्हिजिटसाठी आलो इकडे. तर मी बघितलं तर असं आल्याला मला एवढं प्रसन्न वाटलं. त्या जागेत एवढी प्रसन्नता आणि एवढं नेचर एवढं सुंदर आहे ना, तर इकडे येऊनच मला एवढं मस्त वाटलं. तर तेव्हाच मी मनाला ठरवलं की बाबा घ्यायचं तर घर कोकण ट्रेल्समध्ये, या प्रोजेक्टमध्ये घ्यायचं. ओके. आणि इकडे घर बांधून आपण राहायचं, मस्त एन्जॉय. प्रॉपर माझा गाव आहे मालवण. मालवण आहे आणि तिकडे माझे आत्ते वगैरे आहेत, त्या साईडला दादा आहेत माझे. पण तिथे कसं एक मला घ्यायचं होतं. तर मालवणपेक्षा मला थोडं कसं आता कामाचा मुंबईपासून थोडं जवळ, ओके, असं मला पाहिजे होतं. आणि हा प्रोजेक्ट जो आहे ना, त्याची सुंदरता आणि कसं आजूबाजूची बंगलो आहेत, निसर्गरम्य असं, आणि वातावरण आणि लोक आहेत ना, महत्वाचं म्हणजे इथे. तर चला आता लौकिक सरांबरोबर त्यांचं घर बघूया. सर्वात प्रथम खूप खूप अभिनंदन. सुंदर घर बनवलंय तुम्ही. ही डिझाईन तुम्ही स्वतःची डिझाईन आहे का कशी काय फायनल? डिझाईन मला कोकण ट्रेल्सचे आर्किटेक्ट आहेत, त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी मिळून डिसाईड करून एक प्लॅन बनवला. ओके. आणि एक चांगलं सुंदर घर बनवायचा प्रयत्न केला. एक वॉक अराउंड करूया चला. हो. बघा अशा प्रकारचं घर आहे. हा इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला एंट्रन्सला सुंदर असं लिव्हिंग रूम आहे, हॉल एरिया. इथे असं एक ओपन किचन त्यांनी बनवलेलं आहे. बाकी आता कामं सुरू आहेत, लवकरात लवकर कंप्लीट होतील. म्हणजे आतली इंटिरियरची थोडीफार कामं सुरू आहेत त्यांची. आणि हा त्यांचा फर्स्ट बेडरूम. मग लौकिक सर, इकडे तुम्ही काय विकेंड होम करणार आहात का कसं काय?
आता जसं आता आमच्याकडे की आई वडील वगैरे येऊन इथे राहणार आई-वडील आहेत? वगैरे जसं आम्हाला वेळ भेटेल किंवा माझे वडील आता रिटायर आहेत तर हा. ते त्यामुळे ये जा करतीलच. बरोबर. आणि आमच्याकडे आमची फॅमिली मोठी आहे तर पुन्हा कोणतरी इकडे असणारच आम्हाला. अच्छा म्हणजे प्रॉपर सेकंड होम म्हणून तुम्ही हा, घेतलंय. second home म्हणून. आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. कोकणात घर घेण्याचं महत्त्वाचं कारण हेच असतं की निसर्गरम्य वातावरण आणि एक शांतता जी आपल्याला शहरांमध्ये मिळत नाही. हो. हा सेकंड बेडरूम आहे ना तुमचा? हा, second bedroom आहे, master bedroom आहे. हा मास्टर बेडरूम आहे विथ अटॅच टॉयलेट बाथरूम. आणि इथून तुम्हाला असं Back side view आहे. विंडोज दोन्ही बाजूला आहेत. बघा किती सुंदर व्ह्यू आहे. तुम्हाला ह्या स्क्रीनमध्ये डिफाईन होत असेल. हवेशीर आहे तुमचा वरचा ह्या साईडला बेडरूम. हिल व्ह्यू आहे असा. येस. मग तुम्ही भरपूर असे प्रोजेक्ट शोधत होतात कित्येक वर्षापासून? हो, मी भरपूर प्रोजेक्ट बघितले हां पण ते मी सिलेक्ट करत नव्हतो की मला असं सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. हां. मग ह्या जागेत आल्यानंतर हे जो प्रोजेक्ट बघितला मी आणि जे वातावरण तर त्याने मला एकदम सॅटिस्फाय वाटलं एकदम आणि मस्त वाटलं. तर मी लगेच सिलेक्ट केली प्रॉपर्टी आणि मला खूप आवडली. आणि हा माझा बाल्कनी एरिया आहे. इकडे आपल्याला समुद्र सुद्धा दिसतो. अच्छा हां बरोबर. तिथून समोरून सी व्ह्यू आहे जो मगाशी मी तुम्हाला सनसेट पॉईंटने दाखवला. तो सेम व्ह्यू तुम्हाला इथून सी व्ह्यू मिळतो. सनसेट पॉईंट दिसतो. हां हां. आणि आपला बॅक साईड त्या साईडला तुम्ही बघितला तो तो hill view आहे. माउंटेन व्ह्यू आहे पूर्ण तो. अच्छा सर सर्व्हिस कशी वाटली कोकण ट्रेलची? कोकणची सर्व्हिस चांगली आहे. इथे कसं चॅलेंजिंग आहे त्यामुळे कामाला थोडा उशीर झाला. हां हां. कारण की इकडे कोकणात, हां, लेबरचं थोडं असतं, हां. पण इट्स ओके, काय प्रॉब्लेम Manage केलंय. मस्त आहे. मॅनेजमेंट चांगली आहे आणि त्यांनी मला सुद्धा सपोर्ट केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे माझं घर बांधण्यामध्ये मला मदत केली. आताही माझी अरेंजमेंट वगैरे जे काय आहे जे घर बनण्यापूर्वी हे असतं ते सुद्धा व्यवस्थित केलं. एकदम मस्त सर्व्हिस वगैरे. ओके. आणि तुम्ही फायनान्स केलंय कोकण ट्रेल्सनीच करून दिलं फायनान्स? हो हो, नाही फायनान्स कोकणटेलनीच करून दिला हा, हा. मला. म्हणजे बँक त्यांनी सिलेक्शनसाठी दिली ओके, option ओके. आणि त्यांनीच करून दिलं. ओके. म्हणजे ओव्हरऑल सर्व्हिस वगैरे तुम्हाला आवडली इथली? हो, सर्व्हिस आवडली. युअर सॅटिस्फाईड? सॅटिस्फाईड. तर ठीक आहे. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. आमच्या सगळ्यांकडून, आमच्या व्ह्युअर्सकडून तुम्हाला एक सुंदर घर कोकणामध्ये तुम्ही म्हणजे एक स्वप्न असतं ना ते एक तुमचं साकार झालेलं आहे. झालं. मेन माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं कोकणात. आमचं तर होतंच आणि आई वडिलांचं मेन स्वप्न होतं की स्वतःचं घर ते मला पूर्ण करायचं होतं. एक्झॅक्टली. आणि ते ह्या कंपनीनी आणि कोकणसाठी मला मदत करून जे साकारण्यात आलं स्वप्न, ते त्याच्यासाठी कोकणची सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. ओके. तर मंडळी आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रोजेक्ट आवडला असेल. एकाच वेळी आपण तुम्हाला 3 वेगवेगळे प्रोजेक्ट ह्या व्हिडिओमध्ये दाखवले. त्याचबरोबर हॅप्पी कस्टमर्स आपले जे आपण विलास बांधलेले आहेत, बंगलो बांधलेले आहेत तिकडे, ते आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्णपणे हा गेटेड कम्युनिटीचा प्रोजेक्ट आहे. ॲम्युनिटीज आहेत, इंटरनल रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन, क्लिअर टायटल हे सगळं मिळणार आहे तुम्हाला. प्रायव्हेट डिमार्केशन आणि एक सुरळीत व्यवहार तुम्हाला इथे करता येईल. त्याचप्रकारे तुम्हाला इथे फायनान्स फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. तुम्हाला काही अजून क्वेरी असेल तर जो नंबर स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतो आहे ह्याच्यावर 24/7 कधी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. कॉल करायची वेळ असेल सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. संडेलाही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तर आता मी सांगतो तुम्हाला रेट्स. जो मी तुम्हाला स्टार्टिंगला प्रोजेक्ट दाखवला जिकडे आपले जांभ्या दगडाचे विला रेडी आहेत, तो प्रोजेक्ट आपण 3 गुंठ्याचे प्लॉट देत आहोत 18 लाखामध्ये. त्याचबरोबर जो मी तुम्हाला वाडीचा प्रोजेक्ट दाखवला ज्याच्यामध्ये आपण 20 गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट देतो आहे, तो प्रोजेक्ट आपण देत आहोत 28.5 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लांटेशन ज्याची कस्टमायझेबल चॉईस असेल तुम्हाला, त्याचप्रकारे तुम्हाला इंटरनल रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर कनेक्शन, बाकी सगळ्या गोष्टी, गेटेड कम्युनिटी विथ सिक्युरिटी 24/7 आणि केटीच्या ॲम्युनिटीजचा ॲक्सेस, हे सगळं तुम्हाला 28.5 लाखामध्ये ऑल इन्क्लुझिव्ह मिळणार आहे. प्लस 2 वर्षाची AMC तुमच्या प्लांटेशनसाठी. आणि जो मी तुम्हाला तिसरा प्रोजेक्ट दाखवला ज्याच्यामध्ये आंबा आणि काजूची मोठी मोठी लागती झाडं आहेत, तो पण पूर्ण NL लेआउट आहे. त्याच्यामधले 20 प्लॉट आता आपण फेज 1ला विकतो आहे. तर त्याचा रेटही ऑलमोस्ट आपला जो केटीचा NA प्लॉटचा बंगलोचा प्रोजेक्ट आहे त्याच्या सिमिलरच राहील. त्याच्यासाठी तुम्ही फोन करू शकता आम्हाला. आणि जर तुम्हाला फायनान्स फॅसिलिटी पाहिजे, कस्टमायझेबल बंगलो पाहिजे, तर त्याच्यासाठी आपली टीम तुमच्यासाठी रेडी आहेच. तर आता मी घेतो तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. भेटू लवकरच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.